श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी त्यारी त्याला कोण मारी याची खरी प्रचिती, याचा अनुभव आपण म्हणतो स्वामीस्तवांमध्ये. तूच करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. स्वामी माझ्या तू सोबतीसारखा राहा, असाच एक अनुभव एका ताईला आलेला. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तसेच मोरेदादा आणि गुरुमाऊली यांना कोटी कोटी प्रणाम. आपल्या कृपेने आमच्यावरचे भयानक संकट टळले. मी ज्योती जाधव, पुणे कोथरूड केंद्र. माझा मुलगा शेखर जाधव, याची मुलगी प्रियंका जाधव. ती गेली 4 वर्षापासून एअर इंडियामध्ये एअर होस्टेज म्हणून जॉब करत आहे. ती दुबईला जाऊन आली. 2 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून पुण्यात आली. तिला पुन्हा गुरुवारी लंडनला जायचे होते, त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणारी होती. पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला, म्हणून सासूबाईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून औषध दिले आणि सांगितले हिला विश्रांतीची गरज आहे, ताप आहे, तसेच घशालाही सूज आहे, त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधी दिली. त्यामुळे ती मुंबईला गेली नाही. तिच्या सरांना कळविले. त्याच सकाळी मी देवपूजा करून आरती करत असताना स्वामींनी मला दृष्टांत दिला. भगवा अंगरखा लुंगी भगवी, हातात कमंडलू, काकेत झोळी असे दर्शन दिले. मी रडायला लागले. स्वामी आज का प्रगट झाला, काय संकेत आहे हा मला? माझे डोळे पाणावले, अश्रू अनावर झाले. मी त्यांच्या आठवणीने थोडा वेळ रडले आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेली. माझी नित्यसेवा केली, पण मला त्याचे हे भगवे रूप सारखे आठवत होते. आनंदाने घरी आले. 2-3च्या सुमारास एअर इंडियाने लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. यातील सर्व प्रवासी जळाले. अशी बातमी पाहून डोके सुन्न झाले. हा अपघात पाहूनच मी विचार करायला लागले, असे काय घडले? एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवाघरी गेल्या. काय वेळ आली! माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले, भक्तावर दया केली. स्वामी, खरंच तुमची लीला अपरंपार आहे. आमच्या जाधव कुटुंबाला तुम्ही जीवनदान दिले, आपल्या भक्तांचे रक्षण केले. धन्य स्वामी, धन्य मोरे दादा आणि धन्य ते गुरुमावली. आपणास कोटी कोटी प्रणाम. बघितलं आपले स्वामी महाराज आपल्याला कसे ताडतात. ह्या जाधवताईसोबत जो अनुभव घडला आहे, हा म्हणजे आपल्या सेवा मार्गामध्ये स्वामीच्या केंद्रामध्ये किंवा स्वामीच्या मठामध्ये जाऊन तुम्ही जी स्वामीची सेवा केलेली आहे, त्याचाच हा अनुभव. मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्वामीला मनापासून पुजतो, एक वेळेस आपण विसरू, पण महाराज हे आपल्याला कधी विसरत नाही. बघा, आपण म्हणतो मी सेवा केंद्रात जातो, मला आज 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, तरी मला स्वामींनी पाहिजे तसा फळ दिलेलं नाही. पण